केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं. खरं तर तेव्हा चर्चा सुरू झाली होती की काहीतरी मोठी घडामोड होणार आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार या स्पेशल सेशनमध्ये केंद्र सरकार आपल्या देशाचं ऑफिशियल नाव इंडियाऐवजी भारत करण्याचा प्रस्ताव समोर ठेवणार आहे. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान हे संसदेचं स्पेशल सेशन प्रस्तावित आहे आणि याच्या पुष्टार्थ जो काही दाखला दिला जातोय तो आहे G20च्या बैठकीसाठीचं डिनर इन्व्हिटेशनचा. आता हे इन्व्हिटेशन राष्ट्रपती महोदयांकडून प्रेसिडेंट ऑफ इंडिया या नावाने न जाता प्रेसिडेंट ऑफ भारत या नावाने गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे चर्चा अशी होताना दिसतीये की या स्पेशल सेशनमध्ये आपल्या देशाचं ऑफिशियल नाव इंडिया सोडून आता भारत असं होईल. आता हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात. भारत, इंडिया, हिंदुस्तान अशी नावं कुठून आली ते बघूयात. नाव बदलून नेमकं काय साध्य होणार आहे त्याच्यावरती प्रकाश टाकूयात. यासोबतच वेळोवेळी सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात ज्या याचिका दाखल झाल्या त्या याचिकांबद्दल सुप्रीम कोर्टाने काय स्टँड घेतला आणि गव्हर्नमेंटची काय भूमिका होती ते सुद्धा आपण बघूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. इंडिया किंवा भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्याचं भारत, इंडिया, हिंदुस्तान, हिंद, भारतवर्ष किंवा जम्बूद्वीप अशी वेगवेगळी नावं आहेत आणि सध्या सर्वात जास्त कॉमनली जे वापरलं जातं ते आहे इंडिया आणि भारत हेच. हिंद, हिंदुस्तान हे फारच क्वचित वापरलं जातं आणि भाषणाच्या शेवटी जवळपास प्रत्येक जण आपल्या इथं जय हिंद म्हणत असतो. इतिहासामध्ये जर का आपण डोकावलं तर आपल्या लक्षात येईल की मॅगस्थेनिसने भारताबद्दल जे वर्णन केलेलं होतं त्या वर्णन केलेल्या ग्रंथामध्ये त्यांनी इंडिका असं नाव दिलेलं होतं आणि त्याच्यामुळेच ग्रीक, रोम यांच्यासाठी भारताची ओळख इंडिया अशी झाली आणि पुढे इंडिया हेच नाव कंटिन्यू झालेलं दिसतंय. इंग्रज आल्यानंतर सुद्धा तेच नाव कंटिन्यू झालेलं आपल्याला दिसून येते. आता आपली राज्यघटना याविषयी काय म्हणते ते जाणून घेणं फार महत्वाचं आहे. घटनेतील कलम 1 नुसार इंडिया दॅट इज भारत शाल बी अ युनियन ऑफ स्टेट्स अशी एकमेव प्रोव्हिजन या संदर्भात आहे की ज्याद्वारे देशाचं ऑफिशियल आणि अनऑफिशियल नाव काय असावं हे आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं. आता ही प्रोव्हिजन नेमकी आली कशी या संदर्भातली स्टोरी सुद्धा इंटरेस्टिंग आहे. तर बघा, 18 सप्टेंबर 1949 ला घटना समिती स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मितीचं काम करत असताना कलम 1 विषयाची चर्चा सुरू झाली. एच.व्ही. कामत यांनी देशाच्या नामकरणाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी त्यांच्या या संदर्भातील भाषणात अगदी सर्व दमनपर्यंतचे दाखले दिल्याचं आपल्याला दिसून येतं आणि या संदर्भातली सर्व माहिती जी आहे ती उपलब्ध आहे. नवीन जन्मलेल्या बाळाला जसं आपण नाव ठेवतो तसं नवीन जन्माला आलेल्या आपल्या देशासाठी भारत, हिंदुस्तान, हिंद, भारतभूमी, भारतवर्ष अशी वेगवेगळी नावं सुचवली गेली. पण डिबेट झाल्यानंतर शेवटाला घटना समितीने काय फायनल केलं तर कलम 1 नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन आणि कलम 1.1 मध्ये इंडिया दॅट इज भारत शाल बी अ युनियन ऑफ स्टेट्स असं त्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे. आता हे इंडिया कॉमा दॅट इज भारत कॉमा शाल बी अ युनियन ऑफ स्टेट्स असं ते पर्टिक्युलर तिथं लिहिलेलं आपल्याला दिसून येईल. आता या वाक्यातील जे काही पंक्च्युएशन मार्क्स आहेत याच्यावरती सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं गेलेलं होतं. एच.व्ही. कामत यांनी त्यामुळेच नवीन दुरुस्ती अशी केली होती. त्यांचं म्हणणं असं होतं भारत और कॉमा इन द इंग्लिश लँग्वेज कॉमा इंडिया शाल बी अ युनियन ऑफ स्टेट्स असा बदल करण्यासंदर्भातली एच.व्ही. कामत यांनी सूचना केली होती. तरी सुद्धा ओरिजिनल आहे त्या फॉर्म मध्ये हे कलम घटना समितीने ऍक्सेप्ट केलेलं आपल्याला दिसून येते. थोडक्यात काय तर घटना समिती जी आहे ही घटना समिती संपूर्ण भारतातील जनतेचं प्रतिनिधित्व करणारी समिती होती. सर्वांचं रिप्रेझेंटेशन या ठिकाणी होतं आणि सखोल अशा चर्चेनंतर खूप मोठ्या वादविवादानंतर याच्यातल्या तरतुदी ज्या आहेत त्या फायनल केल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. हे सध्याचं नाव जे आहे ते घटना समितीने स्वीकारलेलं आहे. त्यावेळेस काही सदस्य इंडिया म्हणत होते तर काही सदस्य भारत म्हणत होते. या दोघांच्याही मताचा विचार केला गेला आणि ते कलम आहे त्या स्वरूपामध्ये स्वीकारलं गेलेलं आपल्याला दिसतंय. 75 वर्षांहून अधिक काळ झाला आपल्याला स्वातंत्र्य मिळून. 2022 मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्य दिना दिवशीच्या भाषणामध्ये म्हणाले की वसाहतवादाच्या आणि गुलामगिरीच्या सर्व खुणा आपण पुसून टाकायला हव्यात आणि तसं आव्हान त्यांनी आपल्या देशातील सर्व नागरिकांना केलेलं होतं आणि इंडियाच्या ऐवजी भारत
भारत जर का आपण वापरलं तर आपल्या देशाच्या सांस्कृतिक वारसा जो आहे तो सुद्धा जपला जाईल असं ते म्हणालेले होते. आणि त्याला धरूनच या आता स्पेशल सेशनमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड, वन नेशन वन इलेक्शन यासोबतच आपल्या देशाचं ऑफिशियली नाव इंडियावरून भारत केलं जाईल असं म्हटलं जात आहे. 2015 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल झाली होती. देशाचं नाव इंडियाऐवजी भारत करावं असा तो विषय होता. आता या PIL मध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया ठाकूर आणि जस्टिस उदय लळित यांनी याचिकाकर्त्याला अशा याचिका एंटरटेन केल्या जाणार नाहीत असं म्हणून फटकारलेलं होतं. आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया ठाकूर म्हणाले होते की भारत और इंडिया, you want to call it Bharat, go right ahead. Someone wants to call it India, let them call it India. म्हणजे ज्याला भारत म्हणायचे त्याला भारत म्हणू द्या, ज्याला इंडिया म्हणायचे त्याला इंडिया म्हणू द्या असं त्यांनी त्यावेळेस स्पष्ट केलं होतं. 2020 मध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये अशाच प्रकारची याचिका आलेली होती, ती फेटाळली गेली होती. आणि त्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टाने सूचना केली होती की द प्ली कुड बी कन्वर्टेड इनटू अ रिप्रेझेंटेशन अँड फॉरवर्डेड टू द युनियन गव्हर्नमेंट फॉर अन ॲप्रोप्रिएट डिसिजन. म्हणजे ही जी काही याचिका आहे ही गव्हर्नमेंट समोर जाऊ द्या, प्रॉपर रिप्रेझेंटेशन थ्रू जाऊ द्या आणि गव्हर्नमेंटने डिसाईड करू द्या एक्झॅक्टली पुढे करायचंय काय म्हणून. आणि त्यावेळेसचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया एस ए बोबडे म्हणाले होते की घटनेमध्ये इंडिया आणि भारत ही दोन्हीही नावं दिलेली आहेत. म्हणजे स्पष्ट केलं होतं सुप्रीम कोर्टाने त्यांचा स्टँड आहे काय. घटनेमध्ये जे म्हणलेलं आहे ते प्रमाण आहे असंच कदाचित त्यांना याच्यातून सुचवायचं असेल. आता जर का आपल्या देशाचं नाव बदलायचं असेल तर त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल, कलम 1 मध्ये दुरुस्ती करावी लागेल आणि यासाठी कदाचित स्पेशल मेजॉरिटीची आवश्यकता लागू शकते. 2015 मध्ये जी PIL दाखल झालेली होती त्या PILच्या संदर्भात BJP प्रणित केंद्र सरकारने कोर्टामध्ये आपली बाजू मांडताना सांगितलं होतं की द कंट्री डज नॉट हॅव टू बी कॉल्ड भारत इन्स्टेड ऑफ इंडिया. म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की इंडियाच्या ऐवजी भारत असं म्हणण्याची काहीही गरज नाही आणि ते तुम्हाला रेकॉर्डवरती उपलब्ध असलेलं दिसून येईल. मग असं अचानकच स्टँड का बदलला गेलेला आहे की गव्हर्नमेंट असं म्हणतंय किंवा अशी चर्चा केली जाते की आता ऑफिशियली इंडिया नसेल तर ऑफिशियली भारत असं म्हणलं जाते. पण याचं काही आकलन सध्या होताना दिसत नाहीये. आणि हा व्हिडिओ बनेपर्यंत भारतीय जनता पार्टीचे हेमंत बिस्वा जर का सोडले कोणीही या वृत्तास दुजोरा दिलेला नाहीये की रिपब्लिक ऑफ इंडिया याच्या ऐवजी आता रिपब्लिक ऑफ भारत असा बदल होणार आहे. थोडक्यात काय, सध्या भारत म्हणायला सुद्धा कुठलीच अडचण नाहीये आणि इंडिया म्हणायला सुद्धा कुठलीही अडचण नाहीये आणि हेच स्पष्ट होताना दिसते. एक मतप्रवाह असाही आहे की इंडिया हा आज एक ब्रँड वर्ड आहे. आजच्या जगामध्ये इंडिया नावाची इनकॅल्क्युलेबल ब्रँड व्हॅल्यू आहे आणि त्याच्यापासून दूर जाण्यामध्ये हाशील काहीच नाही. आणि या संदर्भातलं शशी थरूर यांचं ट्विट सुद्धा उपलब्ध आहे. मुळामध्ये नाव बदलण्यासाठीची, देशाचं नाव बदलण्यासाठीची इतकी चर्चा होण्याचं कारण नाहीये. कारण की नाव बदलून नाही नोकऱ्या वाढणार आहेत, नाही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये वाढ होणार आहे, नाही कोणत्याही सामाजिक समस्या ज्या आहेत त्या सुटणार आहेत. आणि तशी टीका सुद्धा सध्या होताना दिसतेय. कन्स्ट्रक्टिव्ह काही हातात नसलं की अशा चर्चा ज्या आहेत त्या समोर आणल्या जातात आणि मूळ मुद्दे जे आहेत त्या मूळ मुद्द्यांपासून भरकटवलं जातं अशी सुद्धा टीका या निमित्ताने होताना दिसतेय. पण आत्ता या क्षणी तरी जर का तुम्हाला भारत म्हणायचं असेल तर तुम्ही भारत म्हणू शकता आणि इंडिया म्हणायचं असेल तर इंडिया सुद्धा म्हणू शकता. कारण की घटनेमध्ये तशा संदर्भातली स्पष्टपणे तरतूद केलेली आहे. आता या एकूण विषयाविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.